तर अंजली दमानिया यांनी पुणे प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर यावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। दमानिया बावनकुळेंना भेटल्यानंतर हे आरोप करतायत। एवढा अभ्यास केला असता तर उत्तम कलेक्टर लाभला असता अशी टीका केली आहे। मुंडे प्रकरणात अत्यंत मौन बाळगणारी व्यक्ती आज मात्र अचानक काल बावनकुळे साहेबांना भेटल्या आणि आज पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी आकांड तांडव केला, इतका जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा, तर या देशाला एक अभ्यासू कलेक्टर मिळाला असता। हा देश सिंगापूर झाला असता, हा देश अमेरिका झाला असता, हा देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचा जो त्यांचा विडा आहे तो कशा अँगलनी आहे तुम्हाला माहित नाही, पण ही जी काही त्यांची भावना आहे, तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अलीकडे थंडी वाढली, जरा मेंदूची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। इतक्या पद्धतीचा आकांड तांडव अजितदादा आणि पार्थदादांबद्दल करून जाणीवपूर्वक बदनाम करण्याची जे काही कोणी आकाने त्यांना सांगितलं असेल, तो आका नेमका कोण हे आता शोधणं मला असं वाटते क्रमप्राप्त आहे।